आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. कर्ज थकवणाऱ्या आणि बुडवणाऱ्यांना कायद्याच्या तावडीतून सुट्टी देणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. लंडन इथं आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. कर्ज बुडवणं ही मोठी समस्या असून यासंदर्भात पहिल्यांदाच कडक कारवाई केली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्यावर बँकांनी अब्जावधी रुपयांच्या थकीत कर्जाबाबत दावा दाखल केल्यानंतर तो इंग्लंडला निघून गेल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सांगितलं. या खटल्यासाठी इंग्लंडकडून माल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जावं यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हमारी धरोहर या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय नवी दिल्ली इथं सांस्कृतिक सौहार्द संमेलन आयोजित करणार आहे. देशात कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य क्षेत्रात विलक्षण प्रतिभावंत व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या संदर्भात आयोजित बैठकीत काढले. हा संपन्न वारसा देशात सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दासाठी प्रभावी ठरू शकतो, असं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 29वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी इयत्ता 12वीची लेखी परीक्षा परवा मंगळवारी 28 तारखेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर मदत वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. तसंच विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं जिल्हा पातळीवर समुपदेशनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.